मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आयरन ब्लास्टर्सला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. आयरन ब्लास्टर्स संघाच्या माध्यमातून मागील सामन्यामध्ये ऋतिकचा एक दमदार खेळ पाहायला मिळाला आणि त्या जोरावरती संघाने सामना जिंकलेला पाहायला मिळाला होता. परंतु इजू हा तो खेळाडू आहे ज्याच्या नावावरती एक मोठा पराक्रम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आहे, ज्याने 64 धावांचा कीर्तिमान प्रस्थापित केलेला पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट ही मॅच. पुढचा बॉल, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती फलंदाज क्लीन बोल्ड, धक्का पहिला, फलंदाज बाद. पांडुंगरी प्रीमियर लीग 2026 पांडुंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित असणारी या मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहत आहोत. एक दमदार क्रिकेटचा सोहळा जो रंगत असताना पाहायला मिळतोय. BPL 2026 सीझन 8 तुम्ही पाहताय, अनुभवताय, आनंद घेताय आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर वर्षाच्या काठी 10 ते 12 स्पर्धा आयोजित आणि नियोजित केल्या जातात टेनिस बॉल क्रिकेटच्या. परंतु अगदी त्याच वेळेला अगदी पांडुंगरी प्रीमियर लीग ही सर्वाधिक महत्वाची स्पर्धा ही पाहायला मिळते आणि जिचं आयोजन झालेलं पाहायला मिळत आहे. पांडुंगरी प्रीमियर लीग एकीचं बळ, एकीचं प्रतीक, 112 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना मला मिळालेले आहेत. पहिल्याच बॉलवरती धक्का लागला, पहिला फलंदाज बाद झालेला मला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना मला मिळेल. विकेट आली पहिल्या बॉलवरती. विवेक पटेल पुढचा बॉल. यावेळेला क्लीन बोल्ड, लगातारचे 2 बॉल आणि 2 फलंदाज बाद. आल्या सरशी फलंदाज मागे निघतात आणि जिथे मात्र आल्या आल्या जाऊ नका असं संघाचे साथीदार म्हणत असतील. एक विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली अद्याप प्रकाश नाटेकर यांच्या नावावरती. मैदानाच्या आतमध्ये जिथे विकेट हॅट्रिकचा उंबरड्यावरती विवेक यांना आपण पाहतोय. आणखीन एक मोठा विक्रम त्यांच्या नाव पुढे नोंदवला जाणार का? विकेट हॅट्रिक त्यांच्या नाव पुढे येईल का त्याची चर्चा होतीये. विकेट घेतली, विकेट हॅट्रिक मिळवली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल अंकित कदम यांच्या माध्यमातून. अख्खीने पारितोषिक लगावलेला विकेट हॅट्रिक साठी. फलकावरती धाव अद्याप आलेली नाही आहेत. 2 फलंदाज बाद झाले, 2 चेंडूचा खेळ संपलाय. विवेक ज्या रीतीने गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतो आहे, रफ्तारचा राजा गोलंदाजी साकारतोय. हॅट्रिकचा बॉल आहे. स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर दाखल झालाय. जितूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जितू गुप्ता स्ट्रायकर एंडला. पुढचा बॉल, हेलिकॉप्टर लुक डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक बेगाने येतोय. आउटफील्ड फास्ट, रन मिळतील 4. स्ट्रेट आणि ग्रेट चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड खेळला. वरती बॉलर हेड समोर अगदी सरळ बॅटने केलेला फटका. 4 धावा. तिथे हॅट्रिकच्या बॉलवरती जितू गुप्ताच्या बॅटमधून एक चौकार येत असताना मला मिळतोय. 4 धावा धावलकावरती मंडलेल्या. 2 फलंदाज बाद झाल्या. संघ अडचणीमध्ये. संघाची अडकलेली ही नाव रे तिला किनारी लाव रे संघाचे साथीदार म्हणत असतील, कारण संघ अडचणीमध्ये. अशा समयी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जितू गुप्ता दाखल झाला. आपण आलोय आणि आपण आल्याची जाणीव करून देणारा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून मला मिळाला. आडवा बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून मला मिळतोय. पंचांचा इशारा. हा बॉल इथून मात्र अवांतर स्वरूपाचा येईल. धावलकावरती 5 आहेत. 5ला 2. 5 धावा धावलकावरती मला मिळाल्या. पुढचा बॉल उजव्याशीच्या फासा दुरून जाणारा. पंचांचा इशारा इथून आला. केपट्टीच्या बाहेर पिच झाला. बॉल हा नो आहे. हा नो बॉल. नो बॉल येत असताना मला मिळतोय. फ्री हिट निश्चित पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. क्रिकेटमध्ये अलीकडे आलेले बदल आहेत. प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट तुम्हाला लागू आहे आणि फ्री हिट सर्वाधिक मोठी अपॉर्च्युनिटी राहील, ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जितू गुप्ता निश्चित करेल. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रन्स आलेला नाही आहे. हाही चेंडू निर्धाव स्वरूपात येत असताना मला मिळतं. फ्री हिटचा बॉल होता.
6 धावा दाबोलकावरती बाला मिळाल्या. 2 फलंदाज बाद झाल्यात. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद केल्यानंतर कुठे ना कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक होत असताना बाला मिळत आहे. धावफलक बेगाने उंचावत जाण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. पुन्हा एकदा खुलातला बॉल होता. क्षेत्ररक्षक बेगाने आलाय. इथे घडतं तरी का सिंगलचा प्रयत्न. इथे दोन्ही खेळाडूंनी संगम मताने निर्णय घेतला. धाव म्हणू शकत नाही. माघारी पाठवलं जितूला. धावफलकामध्ये 6 2 फलंदाज बाद. ऋतिक हा तो बॅटर मागील मॅच मध्ये 13 बॉल 33 धावा त्याच्या बॅटमधून बाला मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्याला मैदानाच्या आतमध्ये त्याचा असणं संघाच्या हितात राहील. त्याचं मैदानाच्या आतमध्ये वावरणं असणं किंवा ते हिताचं राहणाऱ्या संघासाठी तो धावा गोळा करू शकतो. त्याच्याकडे तितकीशी क्षमता आहे. लांबलचक फटकेबाजी करण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. पुढचा बॉल फुललेनचा बॉटमनचा वापर चांगला केला. गॅपमध्ये केला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. सिंगल निश्चित येते. दुहेरी देखील कंप्लीट झाली. 2 आल्या. 8 तर बनल्यात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. धावा गोळा करण्यासाठी सैरा वैरा पळून चालता कामा नये. संगम मताने निर्णय घ्यावे लागतील. पंचांत निर्णय काय येतोय. पावं लागणाऱ्या इथून रन्स कंप्लीट झाल्यात का. 2 धावा आल्यात. 8 धावा दाबोलकावरती बाला मिळतात. 8 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिले इथून संपुष्टात आलं. 8 ला 2 आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये बाला मिळतोय. आयरॉन ब्लास्टर संघाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संघ 8 ला 2 पहिल्या षटकाच्या अंती. आठ धावा दाबोलकावरती 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुबोध सुतार मागील मॅच मध्ये एका क्षणाला वाटलं होतं तो दर्जेदार बॅटिंग करेल, परंतु पहिल्याच बॉलवरती धावा जास्तीच्या गोळा करण्याच्याच प्रयत्नात तो रनआउट चचुलमध्ये बाद झाला होता. गोलंदाजी मार्क मध्ये इजूला आपण पाहतो तो दाखल होत असताना मला मिळेल. जेनियन बॅटिंग ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू, 3 डायमेन्शन प्लेयर. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही आघाड्यांमध्ये त्याची सरशी नेहमीच पाहायला मिळाली आहे. आजचा दिवस कसा आहे, कालचा दिवस त्याच्या नावावरती राहिला होता. येणारा प्रत्येक काळ प्रत्येक वेळ ही सातत्याने बदलत असते. पुढचा चेंडू गोलंदाज इजू उजव्या यष्टीच्या बाहेर फारसा दुरून जाणारा बॉल. वेग प्रचंड आहे. डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचे प्रयत्न तुम्हाला करावेच लागणार आहेत, परंतु अगदी त्याच वेळेला बॅटवरती बॉल घ्यावे लागतील. ऋतिक आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल त्याला. यावेळेचा लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. हे 2 जे खेळाडू आहेत ना ते मातब्बर आहेत आणि या 2 खेळाडूंची जी काही झुंजी होती किंबहुना एकामेकाच्या अगेन ज्या काही खरं तर मोठ्या पार्टनरशिप आणि धावा गोळ्या केल्या जातील किंबहुना जे बॅटल आहे ना ते अग्निफुलाचं काम करेल. डोळ्यामध्ये अंजन टाकून प्रत्येक जण हेच पाहतोय ऋतिक जिंकणार की अगदी त्याच वेळेला इज्जूचा खेळ चांगला पाहायला मिळेल. पहिले 2 तर डॉट आल्यात. बॅटल थोडंसं जिंकलेलं आहे. ऑन साइडला शफल झाल्यात. फेकून दिला चेंडूला. पुल करत असताना पॉवरफुल वंडरफुल डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. थोडा धीर घ्या रे, थोडा धीर घ्या रे. आता हाय बारी आमची. सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. ऋतिक सांगतोय त्या दर्जाचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून बाला मिळाला. बॅकफुटला पुल केला होता. 14 धावा दाबोलकावरती 2 फलंदाज बाद. 14 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. आणखी एक तडाखा. लांब लचक लांब 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 वरचा दर्जेदार षटकार. सामन्याच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट गमावल्या गेल्या. तदनंतर कमबॅक. काय दर्जेदार बाला मिळत आहे. होऊ दे जरा उशीर सोडतोस का तू धीर.
रात संपता पहाट होईल पुन्हा. थोडा उशीर झालाय परंतु हार म्हणायला तयार नाही आहे खेळाडू. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट गमावल्या होत्या. धावफलकावरती आता 20 बनतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल घेत्या फेकी अचूक पाला मिळाली. कलेक्शन त्याहूनही अधिक चांगलं. थ्रोईंग आर्म्स चांगलं पाला मिळालं. ते बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक आपली उपयुक्तता सिद्ध करतोय. रहीम होते त्या ठिकाणी. सिंगल आलेली पाला मिळाली. संघाची धावसंख्या 21 आहेत. 21 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 21ला 2. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या नाहीत. यावेळेला लोड फुल टोस पिकअप स्ट्रोक लिडिंग एज घेतली आहे. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक पोचण्याचे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली आहे. परंतु काय गॅदर पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचं कौतुक करायला हवं. स्वतःला स्ट्रेच केलं, झोकून दिलं. रन्स मिळाला 2. धावफलकावरती बनलेल्या त्या 23. 2 फलंदाज बाद. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. रमेशचा चेंडू उजवेसीच्या बाहेर. इथून लेट कट, डेलिकेट कट. चेंडू सीमारेषेच्या दिशेने थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक वेगाने आला. रन्स मिळत आहेत. इथून मात्र तिसरीचा प्रयत्न. ऋतिक हातामधून बॅट निसटली होती तरी वेगाने धावताना तुम्हाला मिळाला. तीन धावा कंप्लीट झाल्यात. रहीमचं कौतुक करायला हवं. बाउंड्री लाईन वरती वेगाने धावत गेला. हुसेन बोल्टलाही लाजवेल इतक्या वेगाने तो धावत गेला होता. धावा मिळाल्या त्या 3. संघाची धावसंख्या 26 बनली आहे. 2 फलंदाज बाद. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. खरं तर गरमीचा तडाखा, मे महिना, परंतु आज एकीचं बळ काय असतं ना ते या स्पर्धेच्या माध्यमातून, बाणडोंगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सर्वजण एकत्रित आहेत. यावेळेला लिडिंग एज घेतली आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. अजय टिपण्यात आला. फलंदाज क्रमांक 30 जीतू गुप्ता आउट. विकेट प्राप्त केल्यानंतर तरवेज शमशी सारखा शूज काढला, फोन डाईल केला आणि खेळाडूला बाहेर जाण्यासाठी दोडका आव्हान दिलं होतं. काय सेलिब्रेशन पाहायला मिळालं. हा सँडऑफ आहे ना तो सॉलिड होता. शूज काढला, फोन डाईल केलं. तरवेज शमशीला पण पाहिलं होतं. असा अनेक वेळेला खेळाडूंना सँडऑफ देत असताना एक वेळेला त्याने खिशामध्ये हात टाकला, रुमाल काढला आणि त्याची स्टिक बनवली होती. जादूगार साऊथ आफ्रिका टीमचा तरवेज शमशीला आपण पाहिलं. इम्रान ताहिरचं सेलिब्रेशन काहीतरी वेगळंच असायचं. तो मैदानभर गिरट्या घालायचा, वेगाने धावत पळत सुटायचा, असं त्याचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. शोएब अख्तरही वेगाने दोन्ही हात बाजूला घेत मैदानाच्या चौबाजूला पळत असताना पाहायला मिळायचा. पुढचा भाऊ सैबूचा हा चेंडू उजव्या बाहेर. सैबूचं सेलिब्रेशन वेगळं पाहायला मिळालं. प्रत्येकाचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं होतं. अगदी रवींद्र जडेजाने पुष्पा स्टाईलने सेलिब्रेशन केलेलं पाहायला मिळालं. वेस्ट इंडिज मुलकाचे खेळाडू हे ज्या वेळेला गनगन स्टाईल असेल किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं शॉर्डन कॉटवेलचं सेलिब्रेशन जेव्हा त्याला सॅल्यूट तो देत असताना पाहायला मिळायचा.
जमायकाच्या आर्मीसाठी त्याने सेलिब्रेट जिथे सॅल्यूट दिलेले पाहायला मिळाले. अनेकांचे सेलिब्रेशन वेगळेच होते. दाफलकावरती आहेत त्या 26 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल उजव्या बाहेर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आला. डायरेक्ट हिट निश्चित लागलेलं पाहायला मिळत आहे. रन्स येत असताना पाहायला मिळते. एक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. दाफलकावरती 28 बंडल पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये जिथे अद्याप आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला येत असताना ऋतिकला पाहायला मिळत. हा तो खेळाडू मोठी फटकेबाजी करू शकतो. यावेळेला स्विचचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल येते. पाकिस्तानच्या हसन अलीचं सेलिब्रेशन वेगळं होतं. खरं तर तो एखादा मोठा एक्सप्लोजर टाकल्याप्रमाणे मोठ्या पद्धतीने सेलिब्रेशन करायचं आणि एका वेळेला त्याला शोल्डरच्या इंजरीलाही सामोरं जावं लागलं होतं सेलिब्रेशन करता करता. प्रत्येकाच्या सेलिब्रेशनची वेगळी स्टाईल होती, वेगळा अंदाज होता. दाफलकावरती आहेत त्या 29 धावा. यावेळेचा बॉल स्लोवर बंद पाहायला मिळाला होता. सैबू फिरकीचा जादूगार. स्कोर कार्डमध्ये धावा पाहायला मिळतात. एकंदरीत 29 ऑन दी बोर्ड आहेत. एक बॉलचा खेळ बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. केएल राहुलने केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय राहिला होता. सेंचुरी ठोकली, बॅटला गोल गोल फिरवली, तदनंतर कांताराप्रमाणे त्याने सेलिब्रेशन केलं होतं. आणि अलीकडे ते सेलिब्रेशन चर्चेचे विषय राहिले आहेत. योगेश पेंडकरने ते अनेक वेळा करताना पाहायला मिळाला. यावेळेस बॉल फुल्लेंचा ऑन साईडला केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत्या दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड रन इथून मात्र घडला तरी काय. दिवसा ढवळ्या टाइम्स ऑफ इंडियाच्या क्रीडांगणामधून धावांची चोरी झाली आहे. धावा मिळाल्या आता 2. दाफलकावरती 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा दाफलकावरती 31. लॉस ऑफ 3 विकेट. एका भारतीयाने केलेलं सेलिब्रेशन तो आगाज होता भारतीय क्रिकेटचा. आणि तिथून पुढे दहशतच पाहायला मिळाली. दाफलकावरती 31 आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. विराट कोहलीच्या सेलिब्रेशनची चर्चा काहीशी वेगळी आहे. सैबूच्या गोलंदाजी नंतर सेलिब्रेशन नंतर आपण ही चर्चा करत आहोत. विराट कोहली सेलिब्रेशन करत असताना बेन स्टोक नेहमी आनंदी असतो. बेन स्टोक म्हणतो की मी आनंदी राहतो कारण माझं नाव सातत्याने विराट कोहली येतो. 31 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत.
31 धावा दाबोलकावरती बनलेल्या 3 फलंदाज बाद. 31 ला 3. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल. गोलंदाजी मार्क वरती रहीम दाखल झालाय. पहिलाच बॉल अपील. एक स्ट्रॉंग अपील इथून मला मिळाली. युवा आणि उद्योन्मुख जिगरबाज रहीम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होत. पहिला बॉल डॉट आलेला आहे. करंट रन रेट 9.79. 49 म्हणू शकतात प्रोजेक्टेड स्कोर. या गोष्टी दर्शवतोय. अद्याप आपण पाहिलं 3 फलंदाज बाद झालेत. ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. केवळ एकेरी धाव. फलकावरती धाबा एकेरीच्या मदतीने मधारत असताना धावून पोहोचतायत. जिथे मात्र 32 बनलेल्या बाला मिळतात. 32 लॉस ऑफ 3 विकेट. टॉस झाल्यानंतर बॅटिंग बाटायला आलेली आहे. त्यामुळे धाबा गोळा करण्यासाठी ऋतिक हा सर्वाधिक महत्वाचा फलंदाज आहे. 200च्या स्ट्राईक रेटने 18 वरती 2 नॉट आउट बॅटिंग करतो. 2 षटकार आलेले आहेत. हा लोड फुलटत होता. लॉंग ऑनला खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड देखील कंप्लीट झाली आहे. 2 तर आलेले आहेत. दुहेरीच्या मदतीने 34 धावा दाबोलकावरती बनतायत. डाव सावरण्याचा प्रयत्न इथे हसन करत असताना आपण पाहतोय. 4 बॉल 5 वरती 2 नॉट आउट आहे. 5 षटकांची लढत आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. ऋतिक काही काळ अजून जर का मैदानाच्या आतमध्ये त्याने व्यथित केला, खेळपट्टीवरती काही काळ अजून थांबला तर धावा निश्चित पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. पुल अनसक्सेसफुल. झेल टिपण्यात आला. फलंदाज चौथा. इथे होतोय हसन आउट. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती तो आहे. 34 धावा दाबोलकावरती आहेत. 5 फलंदाज त्याने बाद केलेले आहेत. विकेट हॅट्रिक. रहीम आणखीन एक नावावरती गोलंदाज करेल का? नवीन बॅटर हितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हितेश स्ट्रायकर एंडला आहे. 34 ला 5. सातत्याने चांगलं प्रदर्शन गोलंदाजांचं पाहायला मिळालंय. हॅट्रिकचा बॉल फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक पाहत राहील. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. सेकंड रन इथून कंप्लीट. 1 शॉट. केवळ 1 मिळेल. फलकावरती एकेरीच्या मदतीने धाबा बनत असताना मला मिळतात त्या 35 धाबा. 35 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4. 35 ला 5 बाद.
35 धावा धावलकावरती 35 ऑन द बोर्ड एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4. रहीम गेला आणि आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती करीम दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खरं तर दोन जुडवा बंधू आहेत, ट्विन्स आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहत आहोत. भारतीय संघासाठी अनेक बंधूंची जोडी पाहायला मिळाली आणि आज या दोन बंधूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. इरफान पठाण, युसुफ पठाणला आपण पाहिलं, चहल ब्रदर्स पाहायला मिळाले, अगदी पठाण ब्रदर्स पाहायला मिळाले, चहल ब्रदर्स आपण पाहिलं. यावेळेस बॉल उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे करीमच्या माध्यमातून पहिला चेंडू निधाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. भारतीय संघासाठी IPL असेल, IPL मध्ये आपण बंधूंच्या जोड्या पाहिलेल्या आहेत. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल दिशाहीन राहिलेला आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन, संघाची धावसंख्या 36 धावा, 36 लॉस ऑफ 5 विकेट. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत आर्यन ब्लास्टर या संघाला आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल फटका फसतोय. लॉंग ऑन चेंडूच्या खाली सहज साधा सोप्पा झेल, फलंदाज बाद. 36 या धावसंख्येवरती 6वा फलंदाज ऋतिक आउट. ऋतिक आउट होत असताना मला मिळतोय धक्का मोठा आणि महत्वाचा लागलाय. ज्या दर्जाची बॅटिंग त्याने अद्याप केलेली मला मिळाली, तुफानी आणि घातक. चला हर्ष स्मॅशर्स टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. हर्ष स्मॅशर्स, सुपरमॅन स्कॉड. चला दोन्ही टीम कॅप्टन या. सुपरमॅन स्कॉड आणि हल्क स्मॅशर्स. यावेळेला लोड फुल टोल ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तर आली, एकेर धाव येत असताना मला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित कांबळे. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या बॉलवरती इथून मात्र पाहायला मिळाली एक सिंगल. 37 आहेत. ऋतिक बॅटिंग करत होता, एका क्षणाला असं वाटत होतं धावा 50 ओलांडेल. यावेळेला उंच गेला, बॅट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डाऊन द राऊंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 6. आला षटकार. फुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. लांबलचक फटका येत असताना पाहायला मिळाला. 43 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. बॉल कमी गतीचा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. या वाऱ्याने मावळणारी जातही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. हितेश शोक त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना मला मिळाला होता. लांबलचक फटकेबाजी. आई चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेईल. कमी गतीचा बॉल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आल्या. 43 धावा, 44 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं मला मिळालंय. 43 ऑन दी बोर्ड, 44 रनचं टार्गेट. या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. एका बाजूला हल्क स्मॅशर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ सुपरमॅन स्कॉड. टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. जसं नाणेफेकीचा कौल होईल या आपण ऐकूयात पुन्हा एकदा राजेजी तांबे सरांचा आवाज. आणि या सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल करूयात. पवारांची पॉवर दाखवण्यासाठी या आपण पुन्हा एकदा निलेजी पवार सर, बाळा सरांना इन्व्हाइट करतो आहोत. धन्यवाद. दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती. मी टॉस करण्यासाठी सचिन बारे यांना विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
हल्क स्मॅशर आणि सुपरमॅन स्क्वॉड यांच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनांनी टॉस बॉक्समध्ये यायचं टॉससाठी. हल्क स्मॅशर आणि सुपरमॅन स्क्वॉड या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचंय. सागर जोशी आणि मोईन. सागर जोशी आणि मोईन. मोईन. सुपरमॅन स्क्वॉडचे कॅप्टन्स सुपरमैन स्क्वाड से कैप्टन मोइन. आरिफ सर जल्दी आइए. मध्ये उभा राहा. मी बोलतो डिसाइड करून आला ना काय घ्यायचं. डिसाइड करके आया ना क्या लेना. इधर बताना होता है. पाचच ओव्हर आहेत ना. हा पाच. दहा खेळायचे आहे. सुपरमॅन स्क्वॉडचे कॅप्टन्स मोईन आणि सागर इथे आलेले आहेत. हल्क स्मॅशरचे हल्क स्मॅशर सागर कॉल देणार. बीपीएल कॉल दिलेला आहे आणि बीपीएल आलेला आहे. सागर टॉस जिंकून काय घेणार आहे. फिल्डिंग. धन्यवाद. धन्यवाद सचिन. हल्क स्मॅशर यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. युएससी स्पोर्ट्स क्लब से ज्येष्ठ आमचे सिनियर प्लेयर संदीप दादा शेताप यांचे आगमन झालेलं आहे. मी बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनकडनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. यांच्यामुळे आम्ही शिकलो क्रिकेट खेळायला. संदीप दादामुळे आम्हाला काठी घेऊन मारायचा. नो बॉल टाकला की वायरीने मारायचा आणि आम्हाला शिकवलंही आहे इंग्लिश. संदीप दादाचं हार्दिक स्वागत बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन कडून. तर या ठिकाणी संदीप शितप सरांचं आगमन या ठिकाणी होतं. आपलं हार्दिक स्वागत सर. बाणडोंगरी प्रीमियर लीग बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणाऱ्या ही मानाची स्पर्धा जी पाहायला मिळते. प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये जो मात्र मानाचा करंडक, द्वितीय क्रमांक मानाचा करंडक आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर, बॅट्समन, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर्स, एमर्जिंग प्लेयर्स असे पारितोषिक 8 संघ खेळत आहेत. 112 खेळाडू आहेत आणि लीग फॉर्मॅट जो मात्र पाहायला मिळतोय. ऑक्शन बेस्ड स्पर्धा. रोहित सुतार, अंकित कदम, प्रकाश नाटेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, संपूर्ण असोसिएशन यांनी हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण आलोय आणि सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा आयरन ब्लास्टर आणि फर्स्ट जायंट या दोन संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नक्कीच संदीप शितप सर आपण पाहतो आणि त्यांच्यामुळे बरेचसे खेळाडू तयार झाले, त्यांनी शिकवलं म्हणून आज इथपर्यंत पोहोचले असं संपूर्ण क्रेडिट संदीप शितप सर यांना दिलं जातं आणि त्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करूया आणि वळूया मॅचकडे, मैदानाकडे जाऊया. तिकडे मात्र आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. इज्जू आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं फैजान, काल दोघांनीही चांगली बॅटिंग केली होती. ज्यावेळेला पहिल्या मॅच मध्ये इज्जूच्या बॅटमधून 64 धावा आल्या होत्या, तो त्यांनी वादळी केली, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये तो लवकर बाद झाला आणि फैजानने देखील डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता, तिकडे पराभूत झाले आणि इथे मात्र आता मॅच महत्वाची आहे. जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. इज्जू आणि फैजान दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जीतू गुप्ता पाहायला मिळतोय, संघाचा कॅप्टन आहे आणि तो गोलंदाजी मार्कवरती 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मॅचला सुरुवात होते. जीतू गुप्ता पहिला चेंडू घेऊन इज्जूसाठी. आक्रमक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग इज्जूची नेहमीच पाहायला मिळते. हा बॉल खोलात टाकलेला, ड्राईव्ह केलाय, कव्हर्स ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मार्ग होताना पाहायला मिळतो. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल, कव्हर्सला धाव मिळेल, ती दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. पहिल्याच बॉलवरती जेव्हा मात्र 2 धावा आल्या, जिथे एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता तिथून बॉल गेला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. एक खेळाडू डीप मिड विकेटला आहे, एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये तैनात करण्यात आलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये जर पाहिलं तर इज्जूने पहिलाच बॉल 2 धावांसाठी टोलवला गेला. पुढचा बॉल जीतू गुप्ताचा. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा प्रयत्न झाला आहे. जी इज्जूच्या बॅटमधून या धावा येत आहेत, महत्वाच्या धावा आहेत. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि तिकडे जर पाहिलं तर बॉल स्टॉप केलाय, वाचवलेत धावा. पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय. तिथे मात्र आता चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे मयूर कडव सर, आपण चेक करायचे बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल गेलाय की धावा पळून पूर्ण केल्यात हे पाहिलं जाईल. फर्स्ट जायंट संघाने टॉस जिंकून आपण जर पाहिलं तर फिल्डिंग घेतली होती आणि बॅटिंगसाठी आयरन ब्लास्टर्स संघाला आमंत्रित केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. 43 बनवल्या, 6 विकेट गमावल्यानंतर, परंतु आता सुरुवात फर्स्ट जायंट संघाची देखील जर पाहिलं तर 2 धावा फलकावरती आहेत. परंतु या बॉलवरती किती धावा मिळणार आहेत ते मात्र आपण पाहतोय, चेक करतोय. HNR अर्थात हकीमभाई आणि रवी लिंगाला यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं युट्यूबचं चॅनेल, ही वाहिनी आणि त्याच्यावरती स्पर्धा दाखवली जाते. 2 कॅमेऱ्याची स्पर्धा जे मात्र दाखवत आहे, जे प्रेक्षक युट्यूब वाहिनीला जुळले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया. आणि पुढचा सामना हल्क स्मॅशर विरुद्ध सुपरमॅन स्क्वॉड, हे 2 संघादरम्यान पुढची मॅच असणार आहे आणि त्यातून जिंकणारा संघ चौकार आहे. या 4 धावा मिळत आहेत. चार धावा आल्या, 4 धावांनी धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. सुरुवात तर चांगली केली आहे इज्जूने. काल अशी सुरुवात केली होती, विस्फोटक फलंदाजी त्याची राहिली होती. सर्वाधिक धावा करणारा खेळाडू या मॅच मध्ये आज पाहायला मिळतोय इज्जू. या बॉलला सन्मान दिलाय, हलक्या हाताने पुश केलाय. या देखील बॉल तडम्यांच्या दिशेने निघाला आणि तिकडे मात्र जर पाहिलं तर बॉल पोचला देखील. या वेळेला देखील सीमारेषा गाठली चेंडूने आणि आणखीन एक चौकार. चौकार 2 बॅक टू बॅकचे चौकार. एक्स्ट्रा कव्हरला पॉइंटला चांगली फटकेबाजी. काल देखील 4ही बाजूने फटकेबाजी करण्यासाठी माहिर असलेला इज्जू आज पुन्हा एकदा 2 चौकांची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. संघाची धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचली आहे. 44 धावांचा पाठलाग. पहिल्या 2 मॅच देखील पाहिल्या तर लो स्कोरिंग झाल्या. ही मॅच देखील जर पाहिली तर तशीच आपल्याला पाहायला मिळते. 43 केले, 44चं टार्गेट ठेवण्यात आले आणि 10 धावा फलकावरती जे मात्र पाहायला मिळतात समोरच्या दिशेने. तिथं मात्र पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि त्याचा फायदा घेतोय इज्जूच्या बॅटमधून लगातारचा सलगचा 3रा खणखणीत चौकार.
मिळाले. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली होती. संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली आहे. 14 धावा धाव फलकावरती. फ्रंट जॉईंट संघ 14 वरती जाऊन पोहोचलाय. अजून इथून पुढे 30 धावांची आवश्यकता असणार आहे. 26 बॉलचा खेळ बाकी आणि 30 धावा इथून पुढे करायच्यात. चांगली मॅच रंगेल. हा ट्रॅकर या बॉलती हुक केलाय. समोरच्या दिशेने चेंडू निघालाय. लॉंग ऑन मध्ये चेंडूचा पाठलाग केला जातोय. थांबलाय तिकडे चेंडू. एक धावाचं रूपांतर दुहेरीत केलंय. 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या वधारली, पुढे गेली आहे. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये इजूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. काल पहिला सामना खेळत असताना अशाच प्रकारे त्यांनी सुरुवात केली होती. बॅटिंग चांगली राहिली होती. सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम देखील या संघाच्या नावावरती आहे. फ्रंट जॉईंट संघाच्या नावावरती राहिलाय. 87 धावा 5 षटकामध्ये त्यांनी काल कुठल्या होत्या पहिल्याच मॅच मध्ये. या बॉलला देखील जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने आणि तिकडे एक सिंगल घेतली आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इजूच्या माध्यमातून खेळलं जात आहे. एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक संपलंय. 17 धावा धाव फलकावरती बनवल्यात आणि त्यापैकी 17च्या 17 धावा 6 बॉलमध्ये इजूच्या बॅटमधून आल्यात. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले. गोलंदाजी मार्क वरती ऋतिक आलाय. सर्वाधिक महागडा खेळाडू ऋतिक. बॅटिंग मध्ये काही करू शकला नाही. धावा त्याने ऋतिकने कमी बनवल्या या मॅच मध्ये. 7 धावा 18 धावा ऋतिकच्या बॅटमधून आल्या होत्या या मॅच मध्ये देखील, परंतु मोठी इनिंग तो खेळू शकला नाहीये. 43 धावा ज्या मात्र झाल्या. 44 टार्गेट ठेवण्यात आलं. आता गोलंदाजीमध्ये काहीतरी करावं लागेल ऋतिकला. पहिल्या षटकामध्ये जितू गुप्ताच्या 17 धावा आल्या, संघाचा कॅप्टन, परंतु तोच खर्चिक राहिलाय. आता पुढचे 4 गोलंदाज, 5ही गोलंदाज फ्रेश आहेत या स्पर्धेमध्ये. सर्वांना क्रिकेट नक्कीच एक मेजवानी, एक प्लॅटफॉर्म दिला गेलाय प्रत्येक खेळाडूला या बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आणि दरवर्षी ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. एक चांगलं आयोजन, चांगल्या क्रीडांगणावरती ही स्पर्धा. बक्षिसांची रक्कम नाही, परंतु तुम्हाला ट्रॉफीसाठी खेळावं लागतं. ही अशी स्पर्धा आहे, एकमेव अशी स्पर्धा आहे जिथे मात्र ट्रॉफीसाठी हे संघ 8 संघ झुंज देतात आणि हे प्रत्येक खेळाडू आपला दमखम दाखवत असतो. अशी स्पर्धा बाणडोंगरी प्रीमियर लीग पर्व 8वं पाहतोय. सलग 8 वर्ष या स्पर्धेचं आयोजन जे मात्र दिमागदार पद्धतीने पाहायला मिळतं. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा जो पाहायला मिळतो. अगदी चांगले खेळाडू या बाणडोंगरी क्रिकेटमधून मिळाले. बाणडोंगरी क्रिकेटमधून जर पाहिलं तर फिरोजभाई यांचं देखील आगमन पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळतंय. फिरोजभाई, आपलं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल, कोलातला बॉल ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑन मधून येईल. एक धाव दुहेरीसाठी पलटले. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जिथं मात्र वधारतीय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव अर्जित केली. 19 धावांवरती बॅटिंग करतोय इजू. संघाची धावसंख्या देखील 19 झाली आहे. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. परंतु ऋतिकला विकेट काढावी लागेल. एक मोठी किक फॅक्टर म्हणजेच विकेट, ती म्हणजे इजूची विकेट जर आली तर कुठेतरी संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. परंतु इजू देखील थांबलेत. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. मनगट वळवली. तिकडे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये तैनात आहे. एक धाव तिकडे मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय फैजान. 8 बॉल मध्ये 20 केल्यात आणि 8हीच्या बॉलला 8 इजू खेळला. परंतु आता पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती येतोय दुसऱ्या षटकामध्ये फैजान. फैजान पटेलला पाहतो आपण. हलक्या हाताने इथं मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ केला. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते फैजानच्या माध्यमातून. एक सिंगल काढून दिली आणि स्ट्राईक एंड वरती इजूला आणलंय. इजूच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. ऋतिकने देखील आज चांगली कामगिरी केली. कालच्या दिवसामध्ये आपण
पाहिलं तर चांगलं काल कथन देसाईचं बोलबाला आलं, त्याच्या नावाची चर्चा राहिली. यश कदमला आपण पाहिलं. युवा खेळाडूंनी कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली. हा प्रॅकर होता, स्क्वेअर लेगला फटका सजवलाय. इजूच्या बॅट मधून मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. या देवीचं गीत सादर केलं. पुढचा बॉल आणखीन एक त्याच दिशेने त्या क्षेत्रामध्ये फटका खेळला. आता एक टप्पा घेत चेंडू सीमारेच्या पलीकडे, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती या 4 धावांनी 31 वरती. आता मात्र 13ची आवश्यकता आहे. 19 बॉल आणि 13ची आवश्यकता आहे. इज्जूच्या बॅटमधून या धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एक धावेवरती फैजान पटेल खेळतोय, परंतु सर्वच्या सर्व धावा इज्जूने बनवल्यात. एका वेगळ्या अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आणखीन एक फुलटॉस बॉल समोर खेळाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. धाव मिळेल तिकडे एकच. संघाची धावसंख्या 1 ने वधारते, पुढे जाते 32 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16च्या सरासरीने धावा बनवल्यात आणि येणारे आता 18 बॉल बाकी आहेत आणि 12 धावांची आवश्यकता. थँक्यू. 18 बॉल 12ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेहान मलकाने आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल फुल टॉस, तो देखील लॉंग ऑफ मध्ये. धाव मिळेल ती तिकडे एक. सामना खुला केलाय. 2 षटकामध्ये धावा जास्तीच्या बनवल्या आणि आता मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे फर्स्ट जायंट या संघाने. 11ची आवश्यकता. 17 बॉल 11 हे समीकरण. आज विजयाच्या दिशेने मात्र नक्कीच पाहायला मिळतोय या टीम मध्ये. इजूच्या बॅटमधून मोठमोठे स्ट्रोक, परंतु फैजानच्या बॅटमधून देखील सरळ बॅटने समोर स्ट्रोक खेळाय. क्षेत्ररक्षक येईल तिकडे. नाव मिळणार आहे तिकडे एकच. जास्तीची घाई आता करणार नाहीये इजू, कारण त्याला माहिती आहे मॅच मध्ये संपूर्णपणे कमबॅक केलाय 2 षटकांमध्ये. हे 3रं षटक आहे आणि तिथे मात्र 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. संघाची धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचली. येणारे बॉल आता 16 बाकी आहेत आणि 10ची आवश्यकता. 2 मोठे स्ट्रोक मॅच मध्ये. रिव्हर्सचा फटका, स्विच हिट. दरम्यानच्या दिशेने चेंडू निघाला. एक टप्पा दुसरा घेतला, तिसरा देखील घेतला आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला. आणखीन एक चौकार. हल्क स्मॅशर टॉस जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पुढच्या मॅच मध्ये. मोठा फटका, मॅच फिनिश करतोय इज्जूच्या बॅट मधून, परंतु तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होता आणि विकेट. अंपायर्सला देखील वाटलं हा बॉल बाहेर गेलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होता, बॉल आतमध्ये आला.
6ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय रहीम. या स्पर्धेमध्ये रहीम खेळतोय, करीम खेळतोय. दोन बंधू मात्र पाहायला मिळालेत. परंतु आता बॅटिंगसाठी रहीम आलाय. 6ची आवश्यकता आहे. धाबा आल्या बॅटमधून, इजूच्या बॅटमधून जर पाहिलं तर 34 धावा त्याने बनवल्या आणि तो बाद झाला. लोअर फुल टॉस बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फलोत्तरमध्ये चेंडू अडवलाय. डॉट बॉल. 13 बॉलचा खेळ बाकी आणि 6ची आवश्यकता विजयासाठी राहिली आहे फर्स्ट जायंट या टीमला. पुढचा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. त्यातून जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. पॉईंटच्या दिशेने फटका, एक सिंगल मिळेल. 5ची आवश्यकता आता मात्र राहिली आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 5 धावांची आवश्यकता. समीर शेख साहेब यांचं आगमन या ठिकाणी होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026 पर्व 8व बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत आणि आयोजित असणारी स्पर्धा BPL बाणडोंगरी प्रीमियर लीग आणि समीर शेख साहेबांचं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूया. 5 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 5 करायच्यात. रहीम स्ट्राईक एंड वरती असणारे. एक विकेट गमावली आहे फर्स्ट जायंट या टीमने. 39 वरती संघ पाहायला मिळतोय आणि इथून पुढे 5ची आवश्यकता आहे. 12 बॉल 5. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होतोय. दीपक आलाय गोलंदाजी मार्क वरती. 5 धावांची केवळ आवश्यकता. 12 बॉल मध्ये 5. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. खोलात टाकलेला बॉल चॉप करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आलाय डॉट. 11 चेंडू आणि 5ची आवश्यकता. असेच डॉट बॉल टाकावे लागतील. दबाव आणावा लागेल फलंदाजावरती आणि तो दबाव आता सध्याच्या घडीला रहीम वरती पाहायला मिळतो कारण डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. 11 बॉल मध्ये 5ची आवश्यकता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता. एक तिकडे सिंगल मिळवली. 4ची आवश्यकता. 4 धावा इथून पुढे बनवायच्यात फर्स्ट जॉईंट या टीमला. चांगला परफॉर्मन्स, चांगली गोलंदाजी राहिली, बॅटिंग चांगली राहिली इजूची. त्याने मॅच मध्ये संपूर्णपणे कमबॅक करून दिलं टीमला. आपल्या 2 षटकामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये धावांची लयलूट केली. जितू गुप्ताचं षटक महागडं राहिलं. पुढचा बॉल. 4ची आवश्यकता. हा प्रकार पुल केलाय. पुल सक्सेसफुल. विजय फटका. आता सामना फिनिश करतोय फैजान पटेल याच्या बॅटमधून. 6